अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत कठोर पावले उचलली आहेत। आज दिनांक 28 मार्च रोजी हिंगणी व कुंभारी शिवारातील नदीपात्रात फरंडीच्या साह्याने विनापरवाना अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत तहसील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली। या कारवाई दरम्यान सुमारे 4 फरांड्यात दोरखंड आणि टायर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच काही मुद्देमाल घटनास्थळीच जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ही कारवाई आज दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती। याबाबत अधिक माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांनी दिली आहे। दरम्यान प्रशासनाकडून अशा कारवाया होत असल्या तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे समोर येत आहे। त्यामुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। प्रकारे कारवाई करण्यात आली आहे या अवैधरित्या वाळू उपसावरती। आज दिनांक 28/3/2026 रोजी दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान माननीय तहसीलदार साहेब यांचा फोन आला की रावसाहेब आपण माहीगाव देशमुख कुंभारी येथे अनधिकृत गौण खनिज उत्खनन होत असल्याबाबत तक्रारी येत आहेत, तरी आपण आपलं पथक तयार करून त्या भागात व्हिजिट करावी आणि तिथं कारवाई करावी। तर मग साहेबांचा फोन आल्यानंतर मी आमचं शासकीय वाहन घेऊन माझ्याबरोबर माहीगाव देशमुखचे तलाठी, कुंभारीचे तलाठी, 2 कोतवाल व मी असं आमचं पथक तयार करून आम्ही सुरुवातीला कुंभारी व माहीगाव देशमुख नदीपात्रात पाहणी केली असता तिथं फरांडीचे दोर वगैरे आम्हाला ते दिसून आले, काही टायर मोठमोठेले दोर। मग ते आम्ही फरांडीचे काही दोर कापले, त्याच्यानंतर त्यातून मोठेले दोर आणि एक 8-10 टायर, मोठेले दोर 8-10 टायर हे जप्त करून तिथं ते जाळून टाकण्यात आले, जाळले आणि फरांडी काही जप्त केल्यात। त्या फरांडी जप्त करून एक ट्रॅक्टर बोलावला, फरांड्या त्याच्या साहाय्याने आम्ही त्याची मदत घेतली ट्रॅक्टरची, आणि ते तहसील कार्यालयात काही फरांड्या जप्त करून ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याच भागामध्ये अवैधरित्या वाळू उत्खनन केली जाते आहे। याच्यावरती तहसील प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई देखील होते, परंतु पुन्हा एकदा वाळू तस्कर त्यातनं वाळू उपसा तिथं सुरूच आहे। त्याच्यावरती कायमस्वरूपीची कारवाई करण्यासाठी काही ठोस पाऊल उचलणार आहे? हो, यापुढे आमची कारवाई सुरूच राहणार आहे की याच्या मागं गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी मी स्वतः आमचं पथक तयार करून घेऊन गेलो होतो। तर अनधिकृत आपली फरांडी तिथून आम्ही जप्त केली, पोलीस स्टेशनला नेली, तिथं गुन्हासुद्धा दाखल केला अज्ञात इसमाविरुद्ध, आणि आजही मोठ्या प्रमाणात कारवाई केली। ही जी कारवाई आहे ही माननीय शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर साहेब आणि कोपरगावचे तहसीलदार महेश सावंतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने आम्ही केलेली आहे, आणि यापुढे ही कारवाई सुरूच राहील।